या बदलत्या वातावरणामुळे शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते। त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी एकदम पौष्टिक अशी रेसिपी आणलेली आहे। ती म्हणजे हे गव्हाच्या पिठाचे बिना पाकाचे पौष्टिक लाडू। तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा लाडू तुम्ही दररोज एक खाल्लाच पाहिजे। तर हा लाडू तुम्ही बघू शकता किती मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे। हा दिसायला जितका सुंदर आहे तितकाच हा चवीला सुद्धा खूप असा भारी लागतो। अगदी रवा बेसनाच्या लाडूला सुद्धा मागे टाकेल इतका आपला हा सुंदर असा लाडू बनून तयार होतो। तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल। आता यातला एक लाडू तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा आपला लाडू तयार झालेला आहे। छान असा हा कुरकुरीत तर झालेला आहेच, पण मस्त असा दाणेदार सुद्धा झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच, तर तुम्ही सुद्धा एकदा तरी अशा पद्धतीने नक्की करून बघा। तर चला, जरा सुद्धा वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई घेताना छान अशी जाड बुडाची घ्या। तर आता इथं मी मेजरिंग कपाचा वापर करून अर्धा कप एवढं साजूक तूप घेतलेलं आहे। हे घेतलेलं तूप आपल्याला सगळं लाडू बनवण्यासाठी लागणार आहे, पण आपण सुरुवातीला इथं 1 चमच्यावरून तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू घालायचे आहेत आणि अर्धा कप आपण इथं मखाने घेतलेले आहेत। तर हे सगळे ड्रायफ्रूट्स आता आपल्याला असे मंद गॅसवरती थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। असं आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे लाडूला चव खूप छान येते। आता तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। आता मी हे छान असं 2 ते 3 मिनिट एकदम मंद गॅसवरती थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता लगेच मी एखाद्या प्लेटमध्ये हे काढून घेते। आता आपल्याला हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर इथं मी 1 चमचा तूप यामध्ये घातलेला आहे। तूप घालत असताना आपण थोडं थोडं तूप करूनच घालायचं, कारण एकदम तूप घालायचं नाही, म्हणजे आपल्याला तुपाचा सुद्धा अंदाज येईल। आता तूप आपलं छान असं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून एवढा बारीक रवा घालायचा आहे आणि हा रवा आपल्याला 1-2 मिनिट फक्त मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। आता या रव्यामध्येच आपण गव्हाचं पीठ सुद्धा भाजायचं आहे, पण रवा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण आधी सुरुवातीला असा थोडासा रवा भाजून घ्यायचा। आता परत यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालते, म्हणजे आपला रवा छान असा पटकन भाजला जाईल। तर आता इथं आपला रवा छान असा आपण 1-2 मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे आणि आता आपण लगेच यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर मेजरिंग कपाचा वापर करूनच इथं मी 1 कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे घेतलेलं गव्हाचं पीठ आपण जे रोजच्या चपातीसाठी वापरतो तेच आहे। तर तेच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता हे गव्हाचं पीठ सुद्धा आपल्याला छान असं मंद गॅसवरतीच आपल्याला छान असा याचा रंग बदलेपर्यंत आणि छान असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे पीठ भाजत असताना सुरुवातीला आपल्याला असं कोरडंच भाजायचं आहे। 4 ते 5 मिनिट आपण हे पीठ असंच कोरडं भाजून घ्यायचं आणि मग आपल्याला लागेल तसं यामध्ये तूप घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 4-5 मिनिट मी हे कोरडंच पीठ असं भाजून घेतलेलं आहे आणि या पिठाचा रंग तुम्ही बघू शकता आधी किती पांढरट असा होता, आता थोडासा बदललेला आहे। तर आता आपण यामध्ये तूप घालायचं आहे। तर उरलेल्या तुपातलं मी फक्त इथं 1 चमचा भरून तूप शिल्लक ठेवलेलं आहे आणि सगळं तूप आता मी यामध्ये ॲड केलंय। तर हे शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ते आपण नंतर लागलं तर घालायचं आहे। तर आता आपण परत तूप घातल्यानंतर छान असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर हे पीठ भाजत असताना सुद्धा आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचं आहे, म्हणजे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरतीच हे सगळं पीठ भाजायचं आहे, म्हणजे लाडू खायला एकदम खमंग आणि चविष्ट असा लागतो। तुम्ही जर हे पीठ मध्यम किंवा मोठ्या गॅसवरती भाजायला गेलात तर पिठाचा पटकन रंग बदलतो, पण ते पीठ छान असं खमंग भाजलं जात नाही, म्हणून मंद गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। तर उरलेलं तूपसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला हे सगळं तूप लागणार आहे, त्यामुळे आता मी हे उरलेलं तूपसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि आता परत आपण हे पीठ छान असं भाजून घेऊयात। तर आपण पीठ भाजत असताना ह्या ज्या मध्ये मध्ये गुठळ्या होतात तर त्या आपल्याला अशा चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत।
तर आता आपण मंद गॅसवरती एक 12 ते 15 मिनिट हे पीठ छान असं भाजून घेतलंय. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण हे 15 मिनिट पीठ एवढं भाजलेलं आहे. आता मगाच्या पिठाचा रंग तुम्ही बघू शकता आणि आताच्या पिठाचा बघू शकता, भरपूर असा तुम्हाला फरक दिसत असेल. आता आपलं हे पीठ छान असं भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि पूर्णपणे आता आपल्याला हे गार करून घ्यायचंय. तुम्ही फॅन खाली सुद्धा हे गार करून घेऊ शकता. आता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला जे आपण तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते घालूया आणि मिक्सरला आपल्याला छान असं हे बारीक करून घ्यायचंय. आणि तुम्ही इथं बघू शकता मी हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं हे जाडसर ठेवू शकता, पण इथं मी छान असं हे बारीक करून घेतले. म्हणजे खूप असं बारीक नाही, तर रव्याप्रमाणे हे थोडंसं रवाळच आहे आणि मिक्सरला खूप असं बारीक सुद्धा होत नाही हे, तर थोडंसं रवाळच आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर आता यातच आपल्याला पाऊण कप एवढा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. तर आपण ज्या कपाने पीठ घेतले मोजून त्या कपानेच आपल्याला पाऊण कप इतका एकदम बारीक असा चिरलेला गूळ घ्यायचा आहे. हा एवढा गूळ आपल्या लाडूसाठी एकदम परफेक्ट असा आहे. अर्धा चमच्याला थोडीशी कमी यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे. आणि आता आपल्याला यामध्ये जे आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते घालूयात. आता जे हे गव्हाचं पीठ आहे ते आपण पूर्णपणे गार करून यामध्ये घातलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे सगळं लाडूचं ते आपल्याला एकदम मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त एका वेळी सुद्धा फिरवू नका. मिक्सर थोडासा चालू बंद करूनच इथं मी हे फिरवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं आपलं हे लाडूचं मिश्रण आपण हे तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरला तुम्ही हे जास्त वेळ फिरवत बसला तर मग हे तुमचं मिश्रण एखाद्या वेळेस गूळ घातल्यामुळे मिक्सर गरम होऊन पातळ सुद्धा होऊ शकतं. म्हणून पल्स मोडवरतीच आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. तर हे सगळं मिश्रण मी असं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या काही बारीक बारीक गुठळ्या झालेल्या आहेत त्या अशा आपण हाताने मोडून घ्यायच्या. आता मी यातल्या पूर्णपणे अशा गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि आता लगेच आपण लाडू बांधायला घेऊयात. तर असा मी एका हातानेच हा लाडू बांधणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालंय. तुम्हाला मी या लाडू बांधण्यावरूनच ओळखेल की किती सुंदर असं आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. फक्त एका हातानेच मी हा लाडू वळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा गोल गरगरीत आपला हा लाडू तयार झालेला आहे. म्हणजे आपलं इतकं छान असं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे की तुम्ही एका हाताने सुद्धा हे लाडू बांधून घेऊ शकता. तर इथं आता आपला पहिला लाडू आपण तयार करून घेतलेला आहे. तर तुम्हाला मी अजून एक लाडू इथं मी बांधून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी शेवटचा लाडू सुद्धा तुम्ही अगदी सहज बांधाल असं छान आपलं हे मिश्रण तयार होतं. आणि तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटले की तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालून छान असे हे लाडू वळून घेऊ शकता. पटकन वळले जातात तूप घातल्यामुळे. आता आपण हा दुसरा लाडूसुद्धा तुम्ही बघू शकता मी इथं तयार करून घेतलेला आहे. तुम्ही असं दोन्ही हातावरती सुद्धा याला थोडंसं असं गोल गोल करून घेऊ शकता आणि बघू शकता किती मस्त असा आपला हा सुद्धा लाडू तयार झालेला आहे. छान गोल गरगरीत अगदी पेढ्यासारखा आपला हा लाडू दिसत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला एक एक काजू किंवा मगज बी सुद्धा तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता. मी असेच हे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने आता सर्व लाडू तयार करून घेऊयात. तर आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी सर्व लाडू इथं तयार करून घेतलेले आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये बरोबर माझे इथं 11 लाडू तयार झालेले आहेत. बदलत्या वातावरणामध्ये आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असे हे लाडू तुम्ही एकदाच नक्की करून ठेवा आणि 15 ते 20 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवससुद्धा हे लाडू टिकू शकतात. तर असं एकदाच तुम्ही हे लाडू तयार करून ठेवून दररोज एक लाडू नक्की खा. किंवा आता लवकरच गणपती बाप्पासुद्धा येतील तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करून घेऊ शकता किंवा याच मिश्रणापासून छोटे छोटे मोदकसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची पौष्टिक लाडूची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. लाईक आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तर आता मी यातला एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत आणि छान असा आतून एकदम दाणेदार असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची पौष्टिक लाडूची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.